शनिवार विशेष 11 एप्रिल 2026 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026 आजचा दिवस न्यायदेवता आणि कर्मफळदाता श्री शनिदेवांना समर्पित आहे. ग्रहांच्या बदलत्या चालीनुसार आजचा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यात महत्त्वाचे बदल घेऊन आलेला आहे. तर आजच्या या विशेष कुंडली विश्लेषणामध्ये आपण पाहणार आहोत की आज कोणत्या राशीवर शनिदेवाची कृपा असेल आणि कोणत्या राशींना सावध राहण्याची गरज आहे. चला आता मग जाणून घेऊया मेष ते मीन या सर्व 12 राशींचे आजचे सविस्तर राशी भविष्य. तर आता सुरुवात करूया पहिल्या राशीपासून. पहिली रास आहे मेष राशी. आता आजचा दिवस मेष राशींच्या लोकांसाठी अतिशय ऊर्जावान ठरणारा आहे. गेल्या काही दिवसांपासून रखडलेली तुमची कामे आज पूर्ण होतील. नोकरीमध्ये तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि वरिष्ठांचे सहकार्य तुम्हाला लाभेल. आता व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर आहे, मात्र उष्णतेचे विकार किंवा डोळ्याच्या तक्रारी जाणवू शकतात, त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आज शनी मंदिरात जाऊन दिवा लावणे तुमच्यासाठी शुभ ठरेल. तर हे बघितले आपण पहिली मेष राशीचे सविस्तर राशी भविष्य. तर आता बघूया आपण दुसरी रास काय सांगते ते. आता दुसरी रास आहे वृषभ रास. आता वृषभ राशीचे आजचे राशी भविष्य आपण बघूया. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आर्थिक स्थैर्य घेऊन आलेला आहे. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस अतिशय उत्तम आहे. कुटुंबामध्ये आज तुमच्या आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे नाते अतिशय घट्ट होईल. पोटाच्या समस्या जाणवू शकतात, त्यामुळे बाहेरचे खाणे टाळा. गरिबांना काळे तीळ दान केल्यास मानसिक शांतता तुम्हाला मिळेल. आता आपण पाहिले दुसऱ्या राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया तिसरी रास मिथुन रास. आता मिथुन राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते ते आपण आता बघूया. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आज आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणजे बोलण्यावर नियंत्रण ठेवणे. कामाच्या ठिकाणी किंवा घरात विनाकारण वाद होण्याची शक्यता आहे. व्यवसायात मोठा निर्णय घेताना आज घाई करू नका. मानसिक ताण वाढल्यामुळे आज तुम्हाला थकवा जाणवेल. त्यासाठी थोडा वेळ एकांतात घालवा किंवा ध्यान करा. हनुमान चालीसा वाचल्याने आज तुमचे संकट दूर होईल. आता हे बघितले आपण तिसऱ्या राशीचे राशी भविष्य. आता बघूया चौथी रास कर्क रास. आता कर्क राशीचे आजचे भविष्य काय सांगते तर कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा मार्ग मोकळा करणारा असा आहे. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे तुम्हाला एखादी नवीन संधी मिळू शकते. आता भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा होईल. नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर पाठदुखीचा त्रास तुम्हाला आज जाणवू शकतो. आज कोळसा वाहत्या पाण्यात प्रवाहित करणे तुमच्यासाठी शुभ आहे. म्हणजे कोळसा हा वाहत्या पाण्यामध्ये सोडणे. आता बघूया आपण पाचवी रास सिंह रास. आता सिंह राशीचे आजचे राशी भविष्य काय आहे तर सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धावपळीचा पण यशदायी असा असेल. सरकारी कामात अडकलेले प्रश्न सुटतील. राजकारणाशी संबंधित व्यक्तींना एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते. आता आर्थिक बाबतीत आवक वाढेल, मात्र हृदयविकार असलेल्या व्यक्तीने धावपळ कमी करावी.
पिंपळाच्या झाडाला आज पाणी अर्पण केल्याने तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील. आता बघूया आपण 6वी रास कन्या रास. आता कन्या रास काय सांगते ते आपण आता बघूया. आता कन्या राशीचे आजचे भविष्य. कन्या राशीच्या व्यक्तींचा कल आज धार्मिक कार्याकडे अधिक राहील. घरात एखादे मंगल कार्य ठरण्याची शक्यता आहे. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असा आहे. आरोग्य चांगले राहील, तरीही पुरेशी विश्रांती घेण्यास विसरू नका. शनी देवाच्या ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप केल्यास भाग्य वृद्धी होईल. आता हे बघितले आपण कन्या राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण 7वी रास तूळ रास. आता तूळ रास काय सांगते ते आपण बघणार आहोत. आता तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खर्चाचा असू शकतो, त्यामुळे खर्चावर आवर घाला. अचानक धनलाभाचा योग असेल तरी विरोधक तुमच्या कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतील. त्वचेच्या तक्रारी असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. आज गरजू व्यक्तींना काळ्या रंगाच्या वस्तू दान करणे तुमच्यासाठी संरक्षण देणारे ठरेल. आता बघूया आपण 8वी रास वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीचे आजचे भविष्य काय सांगते तर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असा असेल. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना आज चांगल्या ऑफर्स मिळू शकतात. आता कौटुंबिक जीवनाबद्दल सुखशांती नांदेल. जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात, त्यामुळे नियमित तपासणी करा. आज शनी स्तोत्राचे पठण करणे तुमच्यासाठी फलदायी असे ठरेल. आता हे बघितले आपण वृश्चिक राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण धनुरास काय सांगते ते. आता धनुराशीच्या व्यक्तींचे भविष्य आपण बघणार आहोत. आता धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस संघर्षातून यशाकडे नेणारा असा आहे. म्हणजे कोर्ट कचेऱ्याच्या कामात तुमचा विजय होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. आता नोकरीमध्ये तुमचे शत्रू पराभूत होतील. पायाचे दुखणे तुम्हाला जाणवू शकतात. मोहरीच्या तेलात आपली सावली पाहून ते तेल दान केल्यास नकारात्मकता दूर होईल. हे होते धनुराशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण 10वी रास मकर रास. आता मकर राशीच्या व्यक्तींवर आज शनिदेवाची विशेष कृपा असते. आजचा दिवस तुमच्या कल्पकतेला वाव देणारा असा आहे. कला, साहित्य आणि क्रीडा क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस सुवर्णकाळ ठरेल. मुलांच्या बाबतीत चांगली बातमी मिळेल. आता आरोग्याची तुम्हाला साथ उत्तम राहील. मारुतीला शेंदूर आणि तेल अर्पण केल्याने तुमची सर्व कामे विना अडथळे पूर्ण होतील. आता हे बघितलं आपण मकर राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघणार आहोत आपण 11वी रास कुंभ रास. आता कुंभ रास काय सांगते ते बघूया. आता कुंभ राशीच्या व्यक्तींचे आजचे भविष्य. कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज घाईत निर्णय घेणे टाळावे. भावनिक होऊन घेतलेले निर्णय महागात पडू शकतात. घरात किरकोळ कारणावरून तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे शांत रहा. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना कागदपत्राची नीट तपासणी करा. आता छातीचे विकार किंवा कफ आज त्रास देऊ शकतो. पक्ष्यांना धान्य खाऊ घातल्याने ग्रहदोष तुमचे सौम्य होतील. आता हे बघितले आपण कुंभ राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण शेवटची 12वी रास मीन रास. आता मीन राशीचे आजचे भविष्य काय सांगतात ते बघूया.
आता मीन राशीच्या लोकांसाठी आज प्रवासाचे योग आहेत. हा प्रवास व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल. तुमचे संवाद कौशल्य आज तुम्हाला मोठी डील मिळवून देईल. भावंडांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आता खांद्याचे किंवा मानेचे दुखणे जाणवू शकते, त्यामुळे जास्त वाकून काम करणे टाळावे. महादेवाला काळे तीळ अर्पण करणे हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ असे राहतील. तर आता हे बघितले आपण सविस्तर 12 राशींचे राशी भविष्य. आता बघणार आहोत आपण निष्कर्ष. तर मित्रमैत्रिणींना असा होता आजचा शनिवारचा दिवस. कर्मावर विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करा. शनिदेव नक्कीच शुभ फळ देतील. आपला आजचा दिवस सुखमय आणि आरोग्यदायी जावो हीच प्रार्थना. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.